तर आज आपण 11th स्टँडर्डच्या जे काही महा FYGC ॲडमिशन ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि इथं एक अनाउन्समेंट आपल्याला पाहायला मिळते. तर ते आपण पाहूया. इथं नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशन पाहूयात. तर इंग्लिशमध्ये आहे आणि खाली मराठीमध्ये आहे. तर मराठीतील नोटिफिकेशन पाहायचे. ज्या विद्यार्थ्यांनी सदर प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग 1 लॉक केला आहे, तथापि भाग 2 अद्याप भरणे बाकी आहे किंवा लॉक करणे बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी दिनांक 6 जून 2025 रोजी दुपारी 12:15 ते 7 जून 2025 दुपारी 12:30 वाजेपर्यंत या कालावधीत आपल्या अर्जाचा भाग 2 भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी आपला पसंतीक्रम अर्ज भाग 2 दिलेल्या वेळेत लॉक करावा. यापूर्वी भाग 2 लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना आपले पसंतीक्रम बदलण्याची सुविधा या दरम्यान मिळणार नाही. विद्यार्थ्यांनी दिनांक 5 जून 2025 पर्यंत ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही किंवा आपला प्रवेश अर्ज भाग 1 भरलेला नाही अथवा प्रवेश अर्ज अर्धवट भरला आहे व विहित मुदतीत आपला अर्जाचा भाग 1 पूर्ण करू शकले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जाचा भाग 1 व भाग 2 भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. ज्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी पुढील फेरीच्या वेळी आपले अर्ज वेळेत भरून लॉक करावेत. प्रत्येक फेरीपूर्वी नवीन विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भरण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घ्यावी. ही जी आहे 5/6/2025 ची नोटिफिकेशन आपण परिपूर्णरित्या बघितलेली आहे. जवळपास या प्रवेश प्रक्रियेमध्ये 11 लाख अबोव विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. याचबरोबर आपल्याला नोटिफिकेशन पाहायला मिळते. तर आजची 6 तारीख आहे. 6 तारखेला आज 1 वाजता जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ते लागलेले आपल्याला इथं पाहायला मिळते. त्याच्यामध्ये मेनूमध्ये गेल्यानंतर 3 नंबरचं ऑप्शन आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि इथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डाउनलोड प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवरती गेल्यानंतर तुम्हाला मार्क्सचे स्लॉट दिलेले आहेत. तर याच्यामध्ये 4 स्लॉट्स आहेत. 500 ते 400च्या दरम्यान गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वरचे जे मेरिट लिस्ट आहे ते डाउनलोड करायचे आहे. नंतर 399 ते 300च्या दरम्यान मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 2 नंबरची मेरिट लिस्ट डाउनलोड करायची आहे. त्यानंतर 3 नंबर ज्या विद्यार्थ्यांना 299 ते 200 दरम्यान मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी 3 नंबरची मेरिट लिस्ट डाउनलोड करायची आहे. 4 नंबर ज्या विद्यार्थ्यांना 199 ते 175 यामध्ये मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी 4 नंबरची मेरिट लिस्ट डाउनलोड करायची आहे. तर आपण जी पहिली मेरिट लिस्ट आहे ते डाउनलोड करू आणि त्या मेरिट लिस्टवरती आपल्याला काय काय देण्यात आलं त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. त्यामध्ये जी काही मेरिट लिस्ट आहे 400 ते 500 मार्कच्या दरम्यान असणाऱ्या विद्यार्थ्यांची ते डाउनलोड केलेली आहे. पहिल्यांदा तुम्हाला इथं दिलेला राहणार प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि याच्यामध्ये तुम्हाला मेरिट नंबर दिलेला राहणार आहे. नंतर अप्लिकेशन नंबर तुम्हाला पाहून घ्यायचा आहे तुमचा आणि तुम्हाला मार्क्सचा स्लॉट दिलेला आहे. तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत त्या मार्क्सवर जायचं आणि त्या मार्क्सचा स्लॉट नंतर तुम्हाला अप्लिकेशन नंबर पाहायचा आहे आणि नंतर तुमची जी काही मेरिट लिस्ट आहे ते तुम्हाला समजून जाणार आहे. आता ही जी आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे याच्यानंतर काही जर आक्षेप वगैरे असतील तर त्या आक्षेप स्वीकारतील आणि नंतर जे काही ओरिजिनल लिस्ट आहे मेरिट लिस्ट आहे ते लावतील आणि तुम्हाला जे काही कॉलेज आहेत ते कॉलेज अलॉटमेंट करण्यात येणार आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.